तर पुणे मुंबई व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं काय घडतंय ते आपण आता बघणार आहोत। सुरुवात करूयात नाशिकपासून। नाशिकच्या इगतपुरीतील दारणा आणि मुकणे धरणात 43% तर भावली धरणात अवघा 32% पाणीसाठा शिल्लक। 3.5 महिन्यातच आरक्षित पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विसर्ग। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात एका खासगी शाळेच्या बसमध्ये 50 ते 60 विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास। बस एका शाळेची आणि विद्यार्थी दुसऱ्याच शाळेचे असल्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस। शाळेमध्ये दारू पिऊन आलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला ग्रामस्थांचा घेराव। चंद्रपुरातील ज्योतीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, घटनेचा व्हिडिओ व्हायरल। नागपूरमधील बुटीबोरी एमआयडीसी मध्ये येणार परनॉर रिकॉर्डचा प्रकल्प। अल्कोहोल निर्मिती करणारी ही फ्रेंच कंपनी 2,500 कोटींची गुंतवणूक करणार। अकोल्यातील कनिष्ठ निवासी डॉक्टर संपावर, सतत मागणी करूनही स्टायपेंड मिळत नसल्याने डॉक्टरांचा संप। गोंदियात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर लाखो क्विंटल धान पडून धानाची त्वरित उचल न झाल्यास तो खराब होण्याची शक्यता। चंद्रपुरातील प्रसिद्ध चिमूरची घोडा यात्रा संपन्न। यात्रेत हाताने लाकडी रथ ओढण्याची 300 वर्षांची प्रथा। साताऱ्याच्या मसूरमध्ये 19 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन। रत्नागिरीच्या खेडमधील माणी गावात 31 सागाच्या झाडांची चोरी। चोरीला गेलेल्या सागांची किंमत जवळपास 6 लाख। खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल।